4 महिने फरार असलेला घरफोडीचा अट्टल आरोपी अखेरच जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात। जळगाव शहरात 4 महिन्यापासून फरार असलेला घरफोडी प्रकरणातील अट्टल आरोपी मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह वय 24 वर्ष यास स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने अटक केली आहे। तो सुरत येथे लपून बसला होता, मात्र गोपनीय माहितीनंतर सिंधी कॉलनी परिसरातून त्याला पकडण्यात आले। त्याच्यावर आधीच घरफोडीचे गुन्हे दाखल असून अटकेत असताना त्याने आणखी 4 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। जळगाव जिल्ह्यातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी प्रकरणात तब्बल 4 महिन्यापासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाय। गुन्हा रजिस्टर नंबर 294/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 331(3), 331(4), 3(5) नुसार 27 सप्टेंबर 2024 रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी सागर शिवराम डोईफोडे वय 28 वर्ष यास अटक केली होती। तपासादरम्यान त्याने अन्य साथीदारांची माहिती दिली, ज्यात मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह वय 24 वर्ष यांचा समावेश होता। मुस्तकीम हा गुन्ह्यानंतर सुरत येथे फरार झाला होता, परंतु दिनांक 27 जुलै 2025 रोजी पोलीस हवालदार अक्रम शेख आणि पोलीस शिपाई रवींद्र कापडणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सिंधी कॉलनी जळगाव येथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। अटक व चौकशी दरम्यान खुलासे मुस्तकीमने अटकेत असताना गुन्ह्याची कबुली दिली। त्याने रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारचे आणखी 4 गुन्हे केल्याची कबुली दिली। त्याच्यावर खालील गुन्हे आधीच दाखल आहेत। गुन्हा रजिस्टर क्रमांक 04/2025, गुन्हा रजिस्टर क्रमांक 14/2025, गुन्हा रजिस्टर क्रमांक 338/2024। दिनांक 28 जुलै 2025 रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडणारे अधिकारी व पथक माननीय डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव, माननीय अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, श्री संदीप गावित उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव, श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, पोलीस नाईक किशोर पाटील, पोलीस शिपाई रवींद्र कापडणे, चालक पोलीस शिपाई महेश सोमवंशी। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा, जळगाव।